माझं बाळ 1 वर्षाचं आहे, माझ्या मैत्रिणीचं बाळ पण 1 वर्षाचं आहे, मग ते बाळ चालायला लागले, माझं बाळ चालायला लागलं नाहीये. आणि हे जे कंपॅरिझन आहे ना, ते आपल्याला टेन्शन देते. अजून एक समज पालकांमध्ये आहे की मालिश केल्यामुळे पाय सरळ होतात, डोक्याचा आकार, हाडं बळकट होत. सगळ्या वेगवेगळ्या जाहिरातींमधली जी बाळ असतात ते बाळ म्हणजे हेल्दी बाळ आपल्याला वाटतं. तर ज्यावेळेस आपण हेल्दी म्हणतो मेडिकल पर्स्पेक्टिव्ह, त्यावेळेस भारतीय हेल्दी बाळ कसं दिसतं? वजन किंवा गुबगुबीत बाळ दिसणारं किंवा एखादं चब्बी बाळ आहे ते दरवेळेला हेल्दी असेलच असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्याकडे एक समजूत आहे की कोवळ्या उन्हातून व्हिटॅमिन डी मिळतं, तर तेही चुकीचं आहे. जेवढं शरीराला गरज आहे ते 11 वाजल्यापासून 3 वाजेच्या उन्हातून बाळाला मिळतं आणि ते ऊन गरजेचं आहे जे की आपण सगळेच टाळतो. 0 ते 6 महिन्यांमध्ये बाळाला फक्त एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग देता येतं आपल्याला. त्या काळामध्ये बाळाला पाण्याच्या एका घोटाची सुद्धा गरज नाही, पाण्याचीही गरज नाही. बाळाला साधा साबण जरी वापरायचा झाला तरी आपण विचार करतो की हा बाळाला साबण सूट होईल का. काजळ हे फॉरेन मटेरियल आहे. कोणत्याही फॉरेन मटेरियलची बाळाला जोपर्यंत बाळ आ करते तोपर्यंत त्याची भूक आहे आणि तोपर्यंत आपण बाळाला जेवण दिलं पाहिजे. जेव्हा बाळ तोंड बंद करते आणि मान फिरवते तेव्हा दॅट इज अन इंडिकेशन की बाळाची भूक भागलेली आहे अँड नाव यू स्टॉप फीडिंग द बेबी. कुठल्याही 3-4 वर्षाच्या मुलाच्या घरी जात असतो तर आपण काय करतो, चॉकलेट घेऊन जातो. कितव्या वर्षी चॉकलेट चालू शकतो, म्हणजे 4थ्या 5व्या 6व्या वर्षी चॉकलेट. मुलांना जर तुम्ही शिकवत असाल की हा मम्मीला ठोसा मार, मम्मीला आप कर आप, असं काही शिकवणं येतं मुलांमधून आणि हेच मुलं शिकतात, त्यांच्या वागण्यातून पण दिसायला लागतं. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही बाळाला देताना नेहमी काहीतरी पॉझिटिव्ह देताय. हा एक चुकीचा कॉन्सेप्ट आहे की बाळ आजारीच नाही पडलं पाहिजे. जेवढं जास्त बाळ इन्फेक्शन्सना एक्सपोज होणार तेवढं जास्त इम्युनिटी सुद्धा बाळामध्ये बिल्डअप होणार आहे. त्यामुळे